2 डिसेंबर 1984 मध्य प्रदेशातील भोपाळ हे शहर. डिसेंबरची थंड रात्र होती. घड्याळाचे काटे मध्यरात्रीकडे सरकत होते. रस्त्यावर शांतता होती. बहुतेक घरातील दिवे विझले होते. आई आपल्या मुलांना अंगाई गाऊन झोपवत होती. कामगार दिवसभराचा थकवा घेऊन गाढ झोपले होते, तर काही विद्यार्थी दुसऱ्या दिवसाच्या परीक्षेची तयारी करत होते. पण त्या शहरातील कोणालाच कल्पना नव्हती की काही मिनिटातच त्यांच्या आयुष्याची ही शेवटली रात्र ठरणार आहे आणि जी इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटनांपैकी एक म्हणून कायमची नोंदली जाणार आहे. त्या काळात भोपाळ हे शहर अत्यंत विकसित होणारे शहर होते. शहराच्या एका भागात युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड ची कीटकनाशके तयार करणारा मोठा कारखाना उभा होता. या कारखान्यात शेतीसाठी वापरले जाणारे कीटकनाशक तयार केले जात असे. त्या उत्पादनासाठी मिथाइल आयसोसायनेट हे अत्यंत विषारी आणि धोकादायक रसायन मोठ्या प्रमाणात साठवले जात असे. कारखाना उभारताना अनेकांना रोजगार मिळाला होता. आसपासच्या वस्त्यांमध्ये हजारो कुटुंबे राहत होती. अनेकांनी कधीही असा विचार केला नव्हता की त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेला कारखाना एक दिवस त्यांच्या आयुष्यावर इतका मोठा परिणाम करेल. काळ पुढे सरकत गेला. कंपनीला आर्थिक अडचणी येऊ लागल्या. उत्पादने कमी झाली. खर्च कमी करण्यासाठी विविध उपाय सुरू झाले. नंतरच्या चौकशांमध्ये सुरक्षा व्यवस्थेतील अनेक त्रुटींवर प्रश्न उपस्थित झाले. काही सुरक्षा यंत्रणा अपेक्षेप्रमाणे कार्यरत नव्हत्या किंवा त्यांची देखभाल पुरेशी झालेली नव्हती, असे अनेक अहवालामध्ये नमूद करण्यात आले. याच दरम्यान 2 डिसेंबर 1984 रात्र सरकत होती. कारखान्यातील एका मोठ्या साठवण टाकीत MIC रसायन भरले होते. या टाकीला E610 म्हणून ओळखले जात असे. रात्री उशिरा या टाकीत पाणी गेल्याचे मानले जाते. MIC म्हणजे मिथिल आयसोसायनेट आणि पाणी एकत्र आल्यानंतर तीव्र रासायनिक अभिक्रिया सुरू झाली. टाकीतील तापमान झपाट्याने वाढू लागले. दाब वाढत गेला. सुरुवातीला काही कर्मचाऱ्यांना काहीतरी बिनसल्याची जाणीव झाली. त्यांनी उपकरणांकडे पाहिले. काही मीटरवर असामान्य आकडे दिसत होते. सुरुवातीला ही एखादी तांत्रिक अडचण असेल असे वाटले, पण काही मिनिटातच परिस्थिती गंभीर झाली. टाकीतील दाब इतका वाढला की विषारी वायू बाहेर पडू लागला. सुरक्षा प्रणालीने तो रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतरच्या चौकशीत असे समोर आले की काही सुरक्षा यंत्रणा पुरेशा कार्यक्षम नव्हत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विषारी वायू वातावरणात पसरण्यास सुरुवात झाली. त्या रात्री हवामान थंड होते, त्यामुळे वायू वर न जाता जमिनीच्या दिशेने पसरत गेला. कारखान्याच्या आजूबाजूच्या दाट लोकवस्तीवर त्याचा सर्वप्रथम परिणाम झाला. शहर झोपेत होते. सुरुवातीला काही लोक अचानक जागे झाले. हवेत काहीतरी विचित्र असल्याची जाणीव त्यांना झाली. काहींनी खिडकी उघडून बाहेर पाहिले. रस्त्यावर लोक घाईघाईने धावताना दिसू लागले. काय झालं, काय झालं असे ओरडू लागले. कुठे आग लागली का, कुठे भूकंप आला का, असे प्रश्न लोक एकमेकांना विचारू लागले, पण उत्तरे कोणाचकडे नव्हती. काही मिनिटातच गोंधळ वाढत गेला. अनेकांनी आपल्या कुटुंबियांना जागे केले. आई वडील मुलांना उचलून घराबाहेर पडू लागले. अनेकांना कोणत्या दिशेने जावे हेच समजत नव्हते. रात्रीची शांतता आता भीतीच्या वातावरणात पसरत गेली. दरम्यान कारखान्यातील कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते, पण वायूचा प्रसार वेगाने होत होता. प्रत्येक मिनिट परिस्थिती अधिक गंभीर बनवत होता. भोपाळ शहरातील अनेक भागांमध्ये लोक घराबाहेर पडू लागले. रस्त्यांवर वाहनाची गर्दी झाली. काही लोक पायी धावत होते, काही सायकलवर, तर काही जण इतरांना मदत करण्याचा प्रयत्न करत होते. कोणालाच माहीत नव्हते की हा नेमका कोणता वायू बाहेर पडला आहे, त्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे किंवा सुरक्षित ठिकाण कोणते आहे. रुग्णालयांमध्येही लोक हळूहळू पोहोचू लागले. सुरुवातीला डॉक्टरांनाही नेमकी परिस्थिती समजत नव्हती.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर अचानक लोक उपचारासाठी येतील याची त्यांना कल्पना नव्हती. दरम्यान शहरभर एकच चर्चा सुरू झाली. कारखान्यातून काहीतरी विषारू वायू बाहेर पडत आहे. मात्र त्यावेळी अफवा आणि खरी माहिती यामध्ये फरक करणे कठीण झाले होते. सरकारी यंत्रणांनाही परिस्थितीची पूर्ण माहिती मिळेपर्यंत बराच वेळ गेला. तोपर्यंत अनेक भागांमध्ये गोंधळ आणि अनिश्चितता निर्माण झाली. त्या रात्री काही मिनिटातच हजारो लोकांचे आयुष्य कायमचे बदलले. नंतर या घटनेची चौकशी सुरू झाली. न्यायालयीन लढाया झाल्या. नुकसान भरपाईचे प्रश्न उपस्थित झाले आणि औद्योगिक सुरक्षेबाबत जगभरात नव्याने विचार सुरू झाला. पण त्या रात्री भोपाळमधील सामान्य नागरिकांना यापैकी काहीच माहीत नव्हते. त्यांना फक्त एवढेच जाणवत होते की काहीतरी अत्यंत गंभीर घडले आहे. 2 डिसेंबर 1984ची ती रात्र आता इतिहासाचा भाग झाला आहे. पण भोपाळमधील हजारो कुटुंबासाठी ती केवळ इतिहास नाही, तर त्यांच्या आयुष्याला कायमची दिशा बदलून टाकणारी होती. आज त्या भीषण रात्रीला अनेक दशके उठून गेले. भोपाळ शहर पुन्हा उभे राहिले. नवीन पिढी मोठी झाली, रस्ते बदलले, इमारती बदलल्या, पण त्या रात्रीच्या आठवणी अजूनही जाग्या आहेत. या दुर्घटनेनंतर अनेक चौकशा झाल्या. न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. नुकसान भरपाईबाबत दीर्घकाळ वाद सुरू राहिले. या घटनेमुळे भारतात औद्योगिक सुरक्षेबाबतचे नियम अधिक कडक करण्याची गरज भासू लागली. जगभरातील उद्योगांनाही धोकादायक रसायनाचा साठवणूक आणि सुरक्षिततेकडे पाहण्यास सुरुवात झाली. भोपाळ गॅस वायू दुर्घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते. विकास आणि उद्योग आवश्यक आहे, पण मानवी जीवनापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही. व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.